असं वाटतं की बाबा आम्हाला प्रशासनाची त्या पद्धतीने जोड आली, पण प्रशासन जर आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करत नसेल तर आम्ही काय करणार आहे? आम्ही वैयक्तिक जाऊन रस्त्यावरती उतरून स्वतः झाडू मारून फायदा नाही ना आमचा. त्यांची कार्यपद्धती सुधारली नाही तर मुख्याधिकारी साहेबांनी स्वतःहून बदली करून जावं, जर कार्यपद्धती सुधारली नाही तर. मग आमचं म्हणणंच ते की तुमची कार्यपद्धती सुधारावी म्हणून केलेलं आंदोलन. लोकांनी आम्हाला निवडून दिले, ज्या लोकांनी आम्हाला आज त्यांचं नेतृत्व करायला स्वीकारलंय, 2-4 हजार लोक आज आमच्या पाठीशी उभे होते, त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी या सभागृहामध्ये आलोय आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये सर्वांचं नेतृत्व करतोय. त्यांची जर आमच्याकडून काही कामं करायची अपेक्षा असेल तर ती जर कामं त्यांची आम्हाला पूर्ण करायची असेल तर आम्हाला प्रशासनाची साथ पाहिजे, आणि ती प्रशासनाची साथ आम्ही वारंवार मुख्य अधिकाऱ्यांकडे मागत होतो आणि तीच मुख्य अधिकारी आम्हाला वारंवार टाळाटाळ करून आज भेटू, उद्या भेटू, आज इकडे परवा तिकडे अशा पद्धतीने उत्तरं देत होते. हेच गाराणे घेऊन आम्ही आमदार महोदयांकडे गेलो, जिल्हा अधिकाऱ्यांकडे गेलो आणि त्याच्यानंतर आमदार साहेबांनी, प्रांत अधिकारी साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी काल त्यांचं फोनवरती बोलणं झालं, जिल्हा अधिकाऱ्यांचं त्यांच्यासोबत बोलणं झालं. त्याच्यानंतर काल रात्री या ठिकाणी आले. आम्ही जे शुक्रवारी 20 तारखेला जे त्यांच्या कार्यालयाला टाळ ठोकण्याचं काम केलं होतं ते काल त्यांनी खोललं, पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत खोललं आणि त्याच्यानंतर आज कार्यालयामध्ये आमदार साहेबांच्या बैठक बोलवण्यात आली होती. सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांना सर्वांना तिथं बोलवण्यात आलं आणि त्यावेळेस प्रांत अधिकारी आणि तहसीलदार आणि माननीय आमदार महोदय त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यावेळेस सर्वांनी ज्याच्या त्याच्या तक्रारी आहेत की बाबा मुख्य अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागलं पाहिजे, कशा पद्धतीने तिथे थांबलं पाहिजे, कशा पद्धतीने वेळ दिला पाहिजे, कशा पद्धतीने नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे, या पद्धतीचं कारण आमच्या सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांच्यासमोर मांडलं. त्यावेळी स्वतः मुख्य अधिकाऱ्यांनी कबूल केलं की बाबा मी काही वेळेस इकडं मंत्रालयात जायचो, जिल्हाधिकारी कार्यालयात जायचो, प्रांत ऑफिसला जायचो, वडगावला जायचो, जनगणनेची कामं होती, ही होती, पण ही कामं आता यावेळी मी माझ्या खालच्या अधिकाऱ्यांकडे सोपवल, पण मी शहरातील लोकप्रतिनिधींना, शहरातील नागरिकांना पहिलं प्राधान्य देईन, त्यांना प्राधान्य देऊन सर्व विकास कामावरती उपस्थित राहून सर्व कामं मी स्वतः फील्डवरती उतरून करेन आणि इथून पुढच्या काळामध्ये मी नागरिकांना वेळ देईन आणि मी सर्व नागरिकांच्या समस्या सोडवण्यात कटिबद्ध राहील, असं ज्यावेळी आश्वासन दिलं त्यावेळी आम्ही त्या ठिकाणी ती मीटिंग संपवली आणि आम्ही त्यांचा इकडे येण्यासाठी स्वीकार केलेला आहे. अशा पद्धतीने आमची सगळी आज मीटिंग झाली आणि त्यानंतर हा विषय पूर्ण संपलेला आहे. त्यामुळे आमचं त्यांच्याशी काही मनभेद होण्याचं काही कारणच नाही. मतमतांतर एवढीच होती का आम्हाला काही अपेक्षा आहेत का बाबा आम्हाला जर आम्ही खरं तर तरुण आहोत, उत्साही आहोत, आम्हाला काम करण्याची इच्छाशक्ती प्रबळ आहे, अशा पद्धतीने जर आम्हाला काम करायचं असेल, आम्हाला असं वाटतं की बाबा आम्हाला प्रशासनाची त्या पद्धतीने जोड आली, पण प्रशासन जर आम्हाला त्या पद्धतीने सहकार्य करत नसेल तर आम्ही काय करणार आहे? आम्ही वैयक्तिक जाऊन रस्त्यावरती उतरून स्वतः झाडू मारून फायदा नाही ना आमचा. आम्ही स्वच्छता करणार आहे का, गटर साफ करणार आहे का? नाही करणार. पण आम्हाला प्रशासन आणि प्रशासनाचे जे कर्मचारी असतील या लोकांची जर साथ असेल तर आम्ही आपलं शहर स्वच्छ करू, सुंदर करू, चांगल्या पद्धतीने याचा विकास करू, डेव्हलप करू. जर तो आमचा भाग असता, बरं असं एकही पत्र आमचं दाखवावं शासन दरबारी की हे मुख्याधिकारी आम्हाला नको, हे मुख्याधिकारी आपण बदला, अशा पद्धतीचा आम्ही कुठे ठराव घेतलाय का, आम्ही कुठल्या पद्धतीची चर्चा केली आहे का? काय आमचं पहिल्यापासूनचं मतच ते होतं. जर तुमच्या, आणि अजूनही सांगतोय, जर यांची कार्यपद्धती सुधारली नाही तर मुख्याधिकारी साहेबांनी स्वतःहून बदली करून जावं, जर कार्यपद्धती सुधारली नाही तर. मग आमचं म्हणणंच ते की तुमची कार्यपद्धती सुधारावी म्हणून केलेलं आंदोलन. बरं आपणही सगळे उपस्थित आहातच ना, आपणही नगरपालिकेत आहात, आपलाही पत्रकार कक्ष आहे, आपणही बघतच असेल ना की मुख्याधिकारी साहेब किती वेळा असतात, किती वेळा नसतात. आणि आज त्यांनी तसं कबूलही केलं बऱ्यापैकी की मी माझ्या कार्यालयात एवढ्या वेळात बसणार आहे, मी जनसामान्यांचे प्रश्न सोडवणार आहे, हे करणार आहे, ते करणार, ते सगळं सांगितलं त्यांनी. मग एकंदरीत आमचा जर हा अट्टहास असता की नाही मुख्याधिकारी बदललेलेच पाहिजे, तर मग आज आम्ही एक काम करण्यासाठी तयारच नसतो झालो ना. म्हणजे ह्या ज्या मी म्हटलं ना पहिल्यांदाच की काय काय वेगवेगळ्या अफवा आल्या आणि ह्या अफवा लोणावळा शहरामध्ये तयार झाल्या, अशा पद्धतीच्या अफवा आहेत. त्यामुळं त्या अफवांवरती म्हणजे माझ्या मते तरी काही जास्त हे करण्यात योग्य नाही. कुठेतरी ही सुप्त चर्चा अशी होती की मस्जिदला मुख्याधिकारी हवा कशाला आणि मुख्याधिकारी बदला, अशा पद्धतीचा आम्ही कुठंच आमच्या अख्ख्या स्टेटमेंटमध्ये कुलूप लावतानाही सांगितलं होतं. तुमची कार्यपद्धती सुधारा हे आम्ही सांगतो. मुख्याधिकारी कोणी येऊ द्या, शेवटी सभागृह हे सर्वशिष्ट आहे आणि सभागृहाला ते अधिकार आहे लोणावळा शहर चालवायचं, पण त्याच्यासाठी जे प्रशासनाची सही करायचे अधिकार आहेत ते मुख्याधिकाऱ्यांकडे असतात आणि मुख्याधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनं ते काम करणं गरजेचं आहे. सभागृहाने एखादा निर्णय घेतला तर तो अंमलात आणण्याचं काम हे मुख्याधिकाऱ्यांचं आहे आणि तेच करा आम्ही सांगतोय, बाकी वेगळं आम्ही काहीच सांगत नाही. नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि माझी लोणावळ्यातील जनता यांच्या
कामासंदर्भात मुख्याधिकारी आम्हाला कुठल्याही प्रकारे भाव देत नसताना आम्ही त्यांच्याविरुद्ध आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये गेले 8 दिवस झाले आम्ही त्यांच्या दालनात लॉक लावलं. लॉक लावल्यानंतर आमदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी असतील, उपजिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील यांच्या माध्यमातून आम्हा सर्वांना एकत्रित बोलून घेतलं. आम्ही आमचे एकमेकांचे विचार मांडले. तिथं मुख्याधिकाऱ्यांनी स्वतः आपल्या कामात बदल होणार, पुढं असं चुका घडणार नाही अशी ग्वाही आमदारांच्या समोर दिली आणि आमदारांनी त्यांना पुढच्या कामाची तंबी दिली. आणि त्याच्यानंतर आमचा सगळ्यात एक मनोविलम झालेला आहे आणि पुढे अशी चूक करणार नाही असं मुख्याधिकाऱ्यांनी कबूल केलेलं आहे. असं बोलून आमचं विषय संपले. नगरसेवकांनी आपापले जे मुख्याधिकाऱ्यांबद्दल जे मत होतं ते प्रत्येकाने मांडलं आणि त्याच्यामध्ये मुख्याधिकारी साहेबांनी पण त्यांच्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु आपले तालुक्याचे आदरणीय आमदार साहेब यांनी योग्य तो मार्ग काढलेला आहे. मुख्याधिकारी साहेब यांना त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आमदार साहेबांनी त्यांना कार्यपद्धती बदलण्यास सांगितलेली आहे आणि नगरसेवकांना सुद्धा काही मार्गदर्शक तत्व आमदार साहेबांनी दिलेली आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही आता सर्व नगरसेवक, आमचे उपाध्यक्ष साहेब, नगराध्यक्ष साहेब आणि आमची सगळी टीम नगरसेवक नगरसेविका, आम्ही मुख्याधिकारी आणि प्रशासन आणि पदाधिकारी हे एका गाडीची 2 चाकं आहेत. तर ती दोन्ही चाकं व्यवस्थित चालली तर आपला नगर परिषदेचा कारभार व्यवस्थित चालणार आणि तो व्यवस्थित चालावा आणि लोणावळा शहराचा विकास व्हावा यासाठी आमची पूर्ण काउन्सिल कटिबद्ध आहे. धन्यवाद. उपनगराध्यक्ष यांनी, देवदास कडू यांनी सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे पत्रकारांना. तरी या माहितीच्या आधारे मी सांगू इच्छितो की शिवसाहेबांनी आता आम्हाला आश्वासन दिलंय, पूर्ण वेळ आम्ही देणार आहोत नगरपालिकेला. त्यामुळं सध्या तरी हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आणि आमदारांनी त्यांना प्रत्यक्ष बजावलंय की तुम्ही यांच्याबरोबर व्यवस्थित काम करणे आहे. धन्यवाद.